है तो मुझे किसी को डरने की बात नहीं है। आज ये आदरणीय व्यासपीठ आणि हे चारही उमेदवार आपल्या समोर बसलेले आहेत, समोरही त्या बसलेले ते त्या तुल्यमूल्य आहे, उमेदवारांपेक्षा तेही कुठे कमी नाहीये। असे सर्व जनता आणि माझ्या समोर उभे राहिलेले बरेच पदाधिकारी, आज ते ज्या दिवसापासून ही निवडणूक लागली, ज्या दिवसापासून आपण हा फॉर्म भरला त्या दिवशी अगदी माझ्या महिला भगिनी सुद्धा आज लाडक्या बहिणी माझ्या मोठ्या प्रमाणामध्ये अगदी काम करतात, घरातला सगळं टाकून बाहेर येतात आणि त्या फक्त दादांचं काम आहे, दादांच्या उमेदवारांचं काम आहे म्हणून या रणरागिणी अगदी चौतल्यासारखे उठलेले आहेत आणि गौरवगल्ली फिरत आहेत। उमेदवार सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मानण्यासाठी निघालेले आहेत, ते केवळ आणि केवळ या महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी। हा भगवा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने फडकवला भगवा, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादाने फडकवला भगवा, तो भगवा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा या महानगरपालिकेवर भडकायचा आहे म्हणून शिवसेना आणि भाजपच्या युतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे। 15 तारीख को आप सभी लोगों को वोट करने जाना है और वोट शिवसेना भाजपा रिपाई के महायुति को वोट करना है। मेरे साथ में मेरे सहयोगी कैंडिडेट जहां पे अप्रवास है 15 है, वहां पे सुरेश कांबळे जी है, उसकी निशानी कमल है। ब में यज्ञा गोयल जी है, उनकी निशानी तीर कमान है। क में अनिता यादव जी है, उनकी निशानी कमल है। और ड में मैं खुद अमित सरैया, मेरी निशानी कमल का फूल है। मैं आप सभी लोगों को ये बोलना चाहता हूं कि जो विकास शिवसेना भाजपा महायुति कर रही है, केंद्र से लेके राज्य से लेके महापालिका तक, उसको हमको और ताकत देने के लिए यहाँ पे भी सिर्फ 3 कमल और 1 धनुष्यबाण, ऐसा ही मोड़ पे सिर्फ ध्यान लगाना है और किसी मोड़ पे नहीं जाना है। मैं सामने सभी लोगों को ये विनती करने आया हूं कि जो समस्याएं है वो हम सब मिलकर पूरी करेंगे, सॉल्व करेंगे। लेकिन बोरी साहब ने आज तक यहाँ पे कोई समस्या ऐसी रखी नहीं है जो आज तक आज पूरी नहीं हुई है। अच्छे से अच्छे गार्डन दिया है, अच्छे से मैदान दिया है, अच्छे से रस्ते दिए हैं, ड्रेनेज सिस्टम, सफाई का ये सफाई के कामकाज में भी सबसे ज्यादा अपने वार्ड में सफाई कामगार भी है और साफ सफाई भी अपने वार्ड में ही है। तो भोई साहब के हाथ मजबूत करने के लिए और हम सभी को आपको जिताना है। मैं सिर्फ इतना बोलने जा रहा हूँ कि सही भाई ने एक डायलॉग बोला, मतलब डायलॉग नहीं, अच्छा एक ये बोला कि शायरी, हाथी घोड़े केक तलवारें और साथ में साइकिल भी है ना, हाथी घोड़े तो तलवारें और साइकिल है। हमारा राजा जंजीर में झगड़ा हुआ फिर भी सब तैयारी है। आज मी तुमच्या समोर एक उमेदवार म्हणून जरी उभी असली तरी त्या आधी मी तुमच्या सगळ्यांची एक सून आहे, मुलगी आहे। जशी मी या आधी तुमच्यामध्ये वावरत होते सून आणि मुलगी बनून, तशी मी कायम वावरेन हे मी तुम्हाला वादा करते, प्रॉमिस करते। आणि राहिला प्रश्न माझा आहे, ह्या पदावरती माझा राजकारणाशी तसा फारसा संबंध नव्हता। मी एक सुसज्ज शिकलेली गृहिणी होते, पण आरक्षणाच्यामुळे आपल्याला एक अशी परिस्थिती निर्माण झाली की भोईदादा म्हणजे माझे सासरे त्यांच्या जागेवरती येऊन मला बसावं लागलं आणि त्यावेळेला माझं स्वतःचं सुद्धा मन घ्यायला तयार नव्हतं। आणि मला असा प्रश्न पडला, आता ही जनता कसं काय या गोष्टी एक्सेप्ट करेल? पण त्यावेळेला आपले माझे जे सासरे आहेत दादा आणि सासूबाई एकता मॅडम ह्यांचं असं म्हणणं झालं की यज्ञा आम्ही त्या कामासाठी, जनतेच्या कामासाठी पदासाठी बांधलेलं नाहीये, त्याच्यामुळे तू पदावर असलीस तरी आम्हाला फरक नाही पडणार का, तर माझ्या प्रभागासाठी एक उच्च शिक्षित उमेदवार मिळेल ह्याचाच आम्हाला आनंद आहे आणि आमचं काम हे जे आहे ते आजन्म चालू राहील। त्याच्यामुळे तू ह्या पदावरती जा, तू आजपर्यंत घर सांभाळलंस, तू आता आपला प्रभाग सांभाळ। आणि माझ्या मनाला मग मी समजावलं त्या गोष्टीसाठी आणि पुढे सरसावले। पण हे मी म्हणेन की आतापर्यंत आपल्या प्रभागामध्ये चारही बाजूने कॉन्क्रीटचे रस्ते आहेत,
कलवट आहेत, आरसीसी नाले आहेत, आपल्याकडे एक सुसज्ज गार्डन आहे, आपल्याकडे वैकुंठ धाम अशी एक स्मशानभूमी आहे जी इतर कुणाकडेही संपूर्ण ठाण्यामध्ये नाही. आणि हे सगळं आपल्याला कुणामुळे शक्य झालं आहे का आपल्या एकनाथजी भोईर साहेबांमुळे. आणि ह्याच गोष्टीची जाणीव ठेवता आपल्याला आता जी काही विकसनाची कामं आहेत ती झालेली आहेत. आपल्या पाण्याचा प्रश्नही बऱ्याच स्तरावर संपलेला आहे. 99% प्रमाणात ते पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. फक्त 1% त्याच्यामध्ये त्या गोष्टी टेस्टिंग आणि त्या चालू करण्याचं बाकी आहे. आणि ह्याचंही श्रेय मी पूर्णपणे पप्पांना देईन. आणि आता आपल्या त्याच्याचप्रमाणे आता ह्या आपल्या ज्या मूलभूत गरजा होत्या त्याच्यावरती आपलं काम करून झालेलं आहे. आता ज्या काही आपल्याला जनजागृतीच्या गोष्टी आहेत, मुलांना वाचनालय झाली किंवा त्यांना मार्गदर्शन झालं किंवा आपल्या ज्या काही गल्ल्या झाल्या, लाईट्स झाल्या, ह्या सगळ्या गोष्टींच्या कामांमध्ये मी तुमच्या लोकांमध्ये नेहमी कायम असेल आणि तुमची साथ देईन असं मी तुम्हाला वचन देते. महाराज को नमन करती हूँ मैं. मेरा नाम अनिता दया शंकर यादव है. मैं पहली बार पॉलिटिक्स में आई हूँ अपने पति की वजह से. और मैं BA एजुकेटेड पर्सन हूँ और मैं छोटा सा स्कूल चलाती हूँ और मैं छोटे बच्चों को शिक्षा देती हूँ. मैं पहली बार आप लोगों के सामने आई हूँ अपने पति की वजह से. आज मुझे बीजेपी से, मैं बीजेपी की कैंडिडेट हूँ, मुझे बीजेपी से टिकट मिला हुआ है मेरे पति के काम को देख करके. और मैं आप लोगों के सामने आई हूँ और मैं भी, दादा ने इतना सारा काम किया है. दादा की बहू यज्ञा ताई ने बताया आपको कि उन्होंने कितना काम करके रखा है. मैं तो पहली बार आई हूँ और दादा के इसमें दादा भी हमारे साथ हैं और दादा भी हमारा सपोर्ट करते हैं. इसी तरह आप लोग भी अपनी एक और दादा की बहू को स्वीकार करिए और मुझे भी भारी बहुमत से विजयी बनाइए. और आप लोग भी मुझे स्वीकार कर लीजिए क्योंकि मैं भी एक शिक्षित हूँ और मैं आप लोगों के बीच आ करके आप लोगों की समस्याओं को जान करके आप लोगों की समस्याओं को मैं दूर करूंगी. और मैं ये वादा करती हूँ कि जो भी काम रह गया हमारे इंदिरा नगर से साठे नगर अंबेवाड़ी, मैं वो काम करने की पूरी कोशिश करूंगी. केला असता कारण की तुमचा नेता काम करतो म्हणून त्याच्या मागे शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. तसाच बीजेपीचा कुठलाही कार्यकर्ता कार्य करत असेल तर त्याची शीट कोणीही काढू शकत नाही. आज आम्हाला साहेबांनी सांगितलंय भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला काम करायचं आहे, त्यांचं ऐकायचं आहे. म्हणून मी जास्त नाही, कारण की आता माझ्या इथून पाणी चालायला लागलं. तुम्ही रडा रडा रडा. काही आमच्या जमिनीचा वाद नाही, सगळे हिस्से वाटून दिलेत. माझ्या भावानी आईला बांगड्या केल्या, गळ्यातलं बोरमाळ केलं, घरात बसून हिसकावून काढून घेतले. ते कधी सांगत नाही तोंडानी, कारण की आता तुम्ही एवढे रडताय आम्हालाही बोलावं इथे लागेल. मत मागा. मी काम केलं, माझा हिस्सा होता, माझा हिसकावून काढलं तर मला वाईट वाटेल किंवा पक्षाला वाईट वाटेल किंवा हिच्यावर काम केलं. विकास झाला पाहिजे. भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही टीम आहे. जिंकले तर त्यांचंच नाव होणार आहे. दोन्ही पक्षाचे नेते भोईर साहेबांनाच आशीर्वाद देणार आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द